75ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज गोडवे गाऊ नका. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये ती कविता लावलेली होती. God grant me the serenity to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. म्हणजे ज्या गोष्टी मी आयुष्यात बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याचं धैर्य दे, ज्या बदलू शकतो ते बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि जे बदलू शकत नाही त्या दोन्हीतला फरक ओळखण्याचं शांत. जशी आई आपल्या बाळाला जन्म देताना तिला ज्या प्रसूती वेदना होत असतात त्या पद्धतीच्याच एक प्रकारच्या प्रक्रियेतनं पुस्तक लिहिण्याचा अनुभव आहे. नमस्कार, मी आर्या. तुम्ही पाहताय पुढारी ऑनलाईन. खरं तर आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपल्याबरोबर एक असं व्यक्तिमत्व आहे, बस नाम ही काफी आहे. एक रुबाबदार, एक तडफदार असं व्यक्तिमत्व, विश्वास नांगरे पाटील. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू आर्या. ओके, कसे आहात? प्रथम एकदम छान, फ्रेश एकदम. नक्कीच. खरं तर हे एक असं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे अगदीच मी सुद्धा यांना प्रथम भेटले आणि इतका तो फ्रेशनेस आणि इतकं ते पॉझिटिव्ह यांच्यामध्ये आहे. सो आय एम व्हेरी हॅपी सर की आपण आज बोलतोय आणि अगदीच स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही आज ऑडियन्सला सुद्धा शुभेच्छा देणार आहात. सगळ्यात प्रथम आपण निमित्त आहे की तुमचं एक बुक जे तुम्ही इंग्रजी आवृत्तीसुद्धा त्याचं काढलेलं आहे, मन में है विश्वास, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खूप छान एक कविता कुसुम अग्रजांनी ज्यावेळेला 50 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाली होती त्यावेळेला लिहिलेली होती. स्वातंत्र्य देवता आपल्याला विनवणी करते. त्यामुळे मला वाटतं इंटरव्ह्यूची सुरुवात आपण त्याच्यापासून करू. नक्कीच. ही कविता ज्यावेळेला अरविंद इनामदार सर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते त्यावेळेला त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये ती कविता लावलेली होती. आणि खूप उद्बोधक आहे. म्हणजे स्वातंत्र्य देवता आपल्याला विनवणी करते आहे. 50ची उमर गाठली, आज 75ची गाठलेली आहे. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. सूर्यकुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा, तरुपरी करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला क्षाळू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका, देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज गोडवे गाऊ नका. गुणी जनावर जळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. क्या बात आहे. तो तर आपण मला वाटतंय कुसुमाग्रजांची या निमित्तानं आठवण आणि खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या. पुस्तकाबद्दल विचारलं तर हे पुस्तक तर मी 2015मध्येच मन में है विश्वास मराठीतनं लिहिलेलं होतं. पण त्यावेळेला काय झालं, अलीकडे आपल्या सगळ्यांची मुलं ही इंग्रजी माध्यमात शिकतात. मी मराठी माध्यमात शिकलो. मी UPSCची परीक्षासुद्धा मराठी माध्यमातून दिली. पण मला अनेकांचे ईमेल्स आले, पत्र आली की हे पुस्तक इंग्रजीत भाषांतर करून घ्या जेणेकरून आमच्या मुलांना ते वाचता येईल. तर ते मी विनीता देशमुख आणि प्रसन्न केसकर यांना विनंती केली. त्यांनी खूप छान इंग्रजीत भाषांतर केलं. हेड हेल्ड हाय असं त्याचं नाव दिलं. पेंग्विन प्रकाशनानं त्याला प्रसिद्ध केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद सगळ्या स्तरातून मिळतोय. ॲक्च्युली याची फॉरवर्ड जी आहे, प्रस्तावना जी इंग्रजीतली आहे ती रिबेरो सरांनी, ज्युलिओ रिबेरो सरांनी लिहिलेली आहे. आपल्याला माहीत असेल की ते आमच्या IPS सेवेतले भीष्माचार्य आहेत आणि ते आता 94 वर्षाचे आहेत. 1951च्या बॅचचे आहेत आणि मी 1997च्या बॅचचा आहे. म्हणजे 55 वर्षाचा फरक आहे आणि एक तप लोटून गेलेला आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सोमवारी मी त्यांना इंग्रजी भाषांतराचा ड्राफ्ट नेऊन दिला आणि सरांना विनंती केली की सर हे मी असं पुस्तक लिहिलेलं आहे. तो माझा प्रवास आहे 1973 ते 1997 या 23-24 वर्षाचा माझा जो प्रवास आहे आणि त्यातलं पिनॅकल जे आहे ते माझी भारतीय पोलीस सेवेत निवड.
तर आपण कृपया याला प्रस्तावना द्या. तर मी विनंती केल्यानंतर सरांनी ते पुस्तक घेतलं. म्हणे मला थोडा वेळ दे वाचायला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की सोमवारी घेतलेलं पुस्तक त्यांनी शुक्रवारी मला 1,000 शब्दांच्या प्रस्तावनेसह परत केलं. ओ माय गॉड. सो 94 वर्षाची अशी व्यक्ती की जी आमच्या सगळ्यांचा आदर्श आहे, ती व्यक्ती 4 ते 5 दिवसात पूर्ण 300 पानं वाचतात आणि त्यानंतर 1,000 शब्द लिहून देतात. म्हणजे पुस्तकात काहीतरी असेल. त्यामुळे मला निश्चितपणे तो एक होकारात्मक अशा पद्धतीचा एक मेसेज मला पोचला आणि पुस्तकाला सुद्धा प्रतिसाद खूप छान मिळाला. श्री अमिताभ बच्चन आणि श्री सचिन तेंडुलकर यांनी त्याच्यासाठी टेस्टिमोनियल्स लिहिलेले आहेत. आणि नक्कीच हे प्रेरणा तुम्हाला ही कुठून मिळाली? ॲक्च्युली मी तसा UPSCसाठी माझा मराठी साहित्य विषय होता. त्यामुळे थोडंफार साहित्याचं वाचन होतं. त्यामुळं साहित्याचं स्वरूप, साहित्याची भाषा, साहित्य निर्मितीची प्रक्रिया, साहित्य आणि समाज, नवता आणि परंपरा अशी जी समीक्षेची अंग असतील त्याचा मी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासही केलेला होता. अच्छा. त्यामुळं लिखाणाची आवड म्हणजे लिखाणापेक्षा मी जर्नलिंग करतो आणि मी सगळ्यांना एक मित्र म्हणून सल्ला देईल की जर्नलिंग केल्यामुळं आपल्या आयुष्यातले जे कंगोरे असतात ते कागदावर उमटवायला जो त्यातनं मिळणारा आनंद असतो, समाधान असतं, ते खूप छान असतं. म्हणजे आपण आपल्या मनात, बुद्धीमध्ये, सोलवरती काही ओझं असेल, तणाव असेल, तर ते आपण कागदावरती उतरवलं तर ते अधिक प्रभावी होतं. त्यामुळे माझ्या जर्नलमधली बरीचशी पानं त्या पुस्तकात आहेत. कुठेतरी चॅलेंजिंग वाटलं पुस्तक लिहिणं किंवा जेव्हा तुम्ही लिहित हो, होता तेव्हा सुद्धा खूपच असं- आव्हानात्मक आहे. जशी आई आपल्या बाळाला जन्म देताना तिला ज्या प्रसूती वेदना होत असतात, त्या पद्धतीच्याच एक प्रकारच्या प्रक्रियेतनं पुस्तक लिहिण्याचा अनुभव आहे. त्यामुळं पुस्तक तयार होतं त्यावेळेला आपल्याला म्हणजे पुस्तकाचा जन्म आहे तो. एक अपत्याचा आनंद असतो, तोच आनंद त्या पुस्तकातनं मिळत असतो. त्यामुळे ते आव्हानात्मक होतं कारण पुस्तकं एडिट होतात ना, त्याची प्रक्रिया जी प्रकाशकाकडं संपादकाकडं चालते, त्यात त्यांना बऱ्याच गोष्टी आवडतात, आवडत नाही आहेत, मग ते परत लिहायला लावतात आणि बरेचसे परिच्छेद आपल्याला आवडत असतात, त्यांना आवडत नसतात, ते काढावे लावतात. काही ओपिनियन आपले ठाम असतात, ते त्यांना आवडत नाही आहेत. तर या सगळ्या प्रक्रियेचा आनंद वेगळा आहे. नक्कीच. सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही ट्विट केलेलं आहे अमिताभ बच्चन यांच्याबरोबर. सो पर्सनली ते काय म्हणाले तुम्हाला? त्यांनी त्यांचा माझ्याबद्दलचा विचार त्याबद्दल लिहिलेला आहे. ओके. मला वाटत नाही की त्यांनी पूर्ण पुस्तक वाचलं असेल, पण त्यांनी पुस्तक निश्चित ग्लान्स केलं आणि त्यांच्यातले त्यांनी मला काही प्रसंग पण सांगितले. ओके. पण वैयक्तिक त्यांचा माझा खूप जुना परिचय आहे आणि त्यांनी दिलेली शाबासकीची थाप, कारण तेही त्या क्षेत्रातले भीष्म पितामह आहेत आणि त्यांचा शब्द किंवा त्यांची व्यक्ती, त्यांचा ऑरा हा वेगळाच असतो. खरं. त्यांचा तुम्ही पाठिंबा असं आवडला. म्हणजे हो. गुरु वगैरे कोणाला मानता? म्हणजे आपले आई वडील असतात, त्यांच्याकडनं काही तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल, त्यांच्याकडे तुम्ही काय शिकलं असं तुम्हाला वाटतं? आई वडील तर गुरु असतातच, कारण ते आपले लहानपणापासूनचे आदर्श असतात, रोल मॉडेल्स असतात. मी तर छोट्या खेड्यातला आहे. माझी आई आणि वडील दोघंही 4वी-5वी शिकलेले आहेत. त्यामुळं मला त्यांचे शिक्षण घेताना किंवा अभ्यास करताना काही त्यांची फार मदत झाली नाही आहे. परंतु जीवनाचं शहाणपण असते ना, विजडम ऑफ लाईफ, म्हणजे असं म्हणतात की God grant me the serenity to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. म्हणजे ज्या गोष्टी मी आयुष्यात बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याचं धैर्य दे, ज्या बदलू शकतो ते बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि जे बदलू शकत नाही आहे त्या दोन्हीतला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. ते आईवडील खूप चांगल्या पद्धतीने देत असतात. लहानपणापासून आपण ज्या वेळेला छोटे छोटे दुडदुड चालायला लागतो, नंतर आपण शाळेत जायला लागतो, म्हणजे समाजातलं जे शहाणपण आहे ते आईवडिलांच्या माध्यमातून मिळतं. त्यामुळे त्यांच्याकडनं घेणारे विचार, आचार हे तर तुमचे आदर्श असतातच,
पण मोर ओव्हर जसं जसं वाचन करायला लागलो तसं अधिक जग कळायला लागलं. वाचनाच्या माध्यमातूनच मी शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना जग पाहत होतो. कारण त्या पुस्तकातनं अख्खं विश्व आपल्यासमोर उभं राहतं. भावविश्व असेल किंवा प्रत्यक्षातलं असेल, म्हणजे त्या पुस्तकाच्या स्वरूपावरती अवलंबून आहे. पण एखादं आत्मचरित्र वाचताना पूर्ण जीवन पट उलगडत जात असतो आणि त्यातनं आपण खूप गोष्टी शिकत जातो. बायोग्राफीज म्हणजे चरित्र वाचताना सुद्धा वेगळाच आनंद मिळतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, ही खूप म्हणजे अनेक चांगले सिनेमे मी पाहिले. म्हणजे सरदार पटेलांच्यावरचा सरदार सिनेमा, त्यात परेश रावलांनी भूमिका केलेली होती. ह्या सगळ्या गांधींच्यावरचा गांधी सिनेमा, याच्यातनं ती व्यक्तिमत्व आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावरती लढाई किंवा संघर्ष करण्याचं बळ देत असतं. छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास तर धगधगत आहे. त्यांच्या आयुष्यातले आव्हानं, त्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय, जे आपण पराभूत मनोवृत्तीत असताना, रक्त सळसळायचं थांबलेलं असताना, एक धगधगता एक अंगार पेटतो आणि पूर्ण असा इतिहास घडतो. तसं त्यांचं आयुष्य चमत्कारांसारखं आहे. इतक्या 127 लढाया त्यांनी जिंकल्या. त्या लढाया जिंकणं म्हणजे एक मिरॅकल, चमत्कार असतो तसं आहे. त्यामुळं अशा चरित्रात खूप शिकता आलं. नक्कीच. सर, आता हा कसं आहे, सोशल मीडियाचा वापर खूप जास्त झाला आहे, तर थोडंसं मी त्या अनुषंगाने तुम्हाला काही प्रश्न विचारेन. सध्या महिलांची सुरक्षा हा खूप मोठा आणि कळीचा विषय आहे. तर मुंबई पोलीस म्हणून तुम्ही एक महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय कराल? कारण कुठेतरी सोशल मीडियावरती, म्हणजे मी सुद्धा स्वतः कुठेतरी सेफ मला वाटत नाही आहे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे आणि सोशल मीडियावरती विशेषतः इंस्टाग्राम, फेसबुक, अनेक अशा नवीन सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म झालेले आहेत. त्याच्यात डेटिंग ॲप्स असतात. ते खूप रिस्की फॅक्टर्स आहेत, कारण त्यात ॲक्सेस कंट्रोल आपण व्यवस्थितपणे पाहत नाही. त्याची सेटिंग्स असतात ते आपण पाहत नाही. म्हणजे मुलींची फसवणूक तर हा विषय आहेच आहे. सिनियर सिटिझनची फसवणूक मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. ऑनलाईन अशा पद्धतीची स्पूपिंगचे मेसेजेस येतात, ज्यातनं फसवणूक होताना दिसते. चेहरे मॉर्फ करून लावले जातात, सेक्स्टॉर्शनचे कॉल येतात आणि मुलींची बदनामी, महिलांची बदनामी ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर अननोन सोर्सकडनं केली जाते, काही नोन सोर्सकडनं केली जाते आणि आम्हाला रोज अशा अनेक कंप्लेंट्स प्राप्त होत असतात. 5 सायबर पोलीस स्टेशन्स मुंबईमध्ये आम्ही जानेवारी 2020मध्ये सुरू केलेली आहेत आणि त्याचा खूप 2021मध्ये सुरू केलेली आहेत आणि ती डेडिकेटेड अशाच पद्धतीच्या सायबर फ्रॉडसाठी आहेत. आमच्याकडं सोशल मीडिया सेल आहे, ती मॉनिटरिंग करत असते. पण अधिक महत्त्वाचं, आम्ही नोव्हेंबर 2021मध्ये मुंबईमध्ये 100 निर्भया पथकं शी टीमच्या धर्तीवरती, शी म्हणजे सेक्युरिटी फॉर हर इज इन्शुअर्ड म्हणून हैदराबाद पोलीसचा जो प्रोजेक्ट आहे, त्या धर्तीवरती आम्ही 100 पथकं, त्यांना डेडिकेटेड 100 गाड्या चांगल्या आणि त्याच्याचबरोबर 100 आयफोन दिले. की आजकाल फक्त तक्रार 100 नंबरला किंवा 103 नंबर जो आमचा हेल्पलाईनचा नंबर आहे त्याला देऊन उपयोग नाही आहे. तर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला अप्रोच करू शकता. फेसबुकच्या माध्यमातून डेडिकेटेड फेसबुक पेजेस प्रत्येक पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाची बनवले गेले. छुपे कॅमेरे त्यांच्याकडे दिले. अनेकदा काय होतं की पोलीस उपस्थित असताना सुरक्षित वाटणे हे स्वाभाविक आहे, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत एक सुरक्षेचं कवच तयार होणं हे अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळं आम्ही शाळा, कॉलेजेस आणि इतर हॉटस्पॉट्स ज्याला आपण म्हणतो, अगदी हायकोर्टानं सुद्धा तशाच सूचना दिलेल्या आहेत, त्याचं सगळ्यांचं इयर मार्किंग केलं, तिथं QR कोड फिट केले आणि दर 2 तासाला तिथं पेट्रोलिंग तर ठेवलीच आहे. आता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही पेट्रोलिंग सुरू आहे. पण त्याचबरोबर पहा, एखादी मुलगी शाळेत जात असेल किंवा एखादी महिला कामावर जात असेल, तिला त्रास होत असेल तर ती म्हणते कशाला झगझग, घरात सांगितलं तर शाळा बंद होईल, त्यामुळे ती पोलीस स्टेशनला पण येत नाही, तक्रार पण देत नाही. महिला असेल तर तिचा नवरा म्हणतो घरी बैस, कशाला उगाच ते आपल्याला त्रास. तर अशा वेळेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती होते. त्यामुळे पोलीस स्टेशन हे महिलेला माहेरघर कसं वाटेल,
तिथं समानुभूतीचं एक वातावरण कसं असू शकेल या दृष्टिकोनातून आम्ही सक्षम केंद्रसुद्धा बनवलेली आहेत, ज्याच्यात आम्ही एम्पॉवर नावाची बिर्ला मॅडमची एक NGO आहे, त्याच्या माध्यमातून काउन्सिलिंग सेंटर्स तिथं बनवले आहेत की सगळ्या पद्धतीचं काउन्सिलिंग तिथं केलं जाईल. काही सायकियाट्रिस्ट येऊन तिथं मदत करतात, त्यामुळे विक्टिम्सला परत त्रास होऊ नये आणि आरोपींना सुद्धा आपण त्या ठिकाणी काउन्सिलिंग करत असतो. फर्स्ट टाइम ऑफेंडर्स, कॉलेजला जाणारी मुलं आहेत, त्यांच्यावर काय डायरेक्ट केसेस दाखल करून उपयोग नाही आहे. आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे भविष्य काळात. पण अशा केसेस कुठेतरी कमी झाल्यात असं तुम्हाला वाटतं? मुंबई तसं सुरक्षित शहर आहे, म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला सकृतदर्शनी दिसणार नाही की ओपनली कोणी युटिझिंग करत आहे, पण काही हिडन, काही स्लम्समध्ये, काही आडवळणावरती, रिमोट प्लेसेसवरती काही अत्याचाराच्या घटना घडतात आणि त्या रिपोर्टिंग होणं महत्त्वाचं आहे. आम्ही केसेस वाढल्या म्हणून त्याचा नकारात्मक दृष्टीनं पाहत नाही आहे, तर ते उलट पॉझिटिव्ह फीचर आहे की केसेस रिपोर्ट होत आहेत. केसेस रिपोर्टच नाही झाल्या तर अत्याचार जो होतोय तो कसा निदर्शनास येणार? खरं. बरं, हा झाला महिलांविषयीचा प्रश्न. तुम्हाला कुठेतरी वाटतं का की कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये बदल झाला पाहिजे? आणखीन कायदा हा कुठेतरी कडक केला पाहिजे, काही नियम बदलले पाहिजे? कायदे हे पुरेसे आहेत. जवळजवळ 600-650 कायदे आम्हाला अंमलबजावणी करावी लागते. मेन आमचे मेजर ॲक्ट्स आणि मायनर ॲक्ट्स असे दोन्ही कायदे असतात. बॉडी ऑफेन्सेस, प्रॉपर्टी ऑफेन्सेस, चीटिंग, फोर्जरीसारखे गुन्हे. त्याचबरोबर आम्हाला स्पेशल ॲक्ट्समध्ये दारूबंदी, जुगार विरुद्ध कायदा, ड्रग्ज विरोधी कायदा, महिलांच्या सुरक्षिततेचे म्हणजे PCP-NDT किंवा म्हणजे लिंगज्ञानच्यापासनं ते डोमेस्टिक व्हायलन्स डील करण्यासाठी असणारा कायदा किंवा अगदी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायदा, असे अनेक कायदे आहेत. कायद्यांच्या अंतर्गत आपण कारवाईसुद्धा करतो, पण त्याचा तपास व्यवस्थित होणं, ती केस व्यवस्थित चार्जशीट होणं, ती कोर्टात व्यवस्थितपणे उभी राहणं आणि ते साक्षीदार न फुटणं आणि कोर्टात कन्व्हिक्शन होणं हा खूप मोठा डेटरंट इफेक्ट असतो. त्यामुळं कायद्यांच्यामध्ये बदल होणं काय फारसं आवश्यक नाही. अनेक कायद्यामध्ये बदल त्या वेळेला झालेले आहेत. म्हणजे 2013ला ज्या वेळेला निर्भया हा अत्यंत भयंकर असा प्रकार दिल्लीमध्ये झाला आणि त्यानंतर 2013मध्ये क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्टच्याद्वारे IPC मधली जी महिला सुरक्षेच्या संदर्भानं प्रोव्हिजन्स म्हणजे 354च्या मध्ये ब कड अनेक त्यात विनयभंगाची व्याख्या विस्तृत करण्यात आली. रेपच्या अनुषंगानं, सेक्शुअल असॉल्टच्या अनुषंगानं 2 किंवा 2पेक्षा अधिक रेप कन्व्हिक्ट झाले तर फाशीसारखी शिक्षाची तरतूद करण्यात आलेली आहे. ॲसिड अटॅकसाठी 326 अ आणि ब ॲड करण्यात आलेले आहेत. पूर्वीसुद्धा अशाच पद्धतीनं हुंड्याच्या मागणीसाठी किंवा त्यातनं जर हुंडा बळी झाला, 7 वर्षाच्या आत महिलेचा डेथ झाली सस्पिशियस पद्धतीनं, तर हुंडा बळीसारखा 304 ब सेक्शन आहे, त्याच्यात बर्डन ऑफ प्रूफ हे आरोपीवर असतं. 498 अ त्याच्यासाठी असणार. एव्हिडन्स ॲक्टमध्ये बदल हे त्या वेळेला त्या परिस्थितीनुरूप घडत असतात आणि केले जातात. आणि ते आपल्या घटनेमध्ये जसे मूलभूत हक्क आहे तशी डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी आहेत, म्हणजे मार्गदर्शक तत्व. आणि ती मार्गदर्शक तत्व वल्नरेबल क्लासेस आहेत, समाजातले पिचलेले किंवा तळागाळातले क्लासेस आहेत, त्यांना वाचा देण्यासाठी किंवा त्यांना सक्षम करण्यासाठी हे कायदे केले जातात. नक्कीच. खरं तर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळतात. खरं तर MPSC आणि UPSC या एक्झाम्स जेव्हा द्यायच्या असतात तेव्हा पहिलं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे तुमचं. सो पण आत्ता ह्या 1-2 वर्षांमध्ये MPSC आणि UPSCचे जे एक्झाम्स देतात तर त्यांचा पासिंग रेट कुठेतरी कमी झालेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, काय एम ठेवलं पाहिजे? नाही, मुळात हे पुस्तकच मी त्याच्यासाठी लिहिलेलं आहे. मी अनेकदा या गोष्टी वेगवेगळ्या फोरमवरती सांगितलेल्या आहेत. आम्हाला ज्या वेळेला आम्ही तयारी करत होतो त्यावेळेला त्या पद्धतीचं मार्गदर्शन, पुस्तकं, रिसोर्स पर्सन्स, चांगले क्लासेस याची उपलब्धता तेवढी चांगली नव्हती. आता चांगले क्लासेस आहेत, चांगले म्हणजे तुम्हाला रिसोर्स पर्सन चांगले मिळतात. खूप चांगलं मटेरियल रेडीमेड मार्केटमध्ये उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन खूप जास्त इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला ज्ञान उपलब्ध आहे.
परंतु ही परीक्षा ही सापशिडीच्या खेळासारखी आहे. 6 लाख 7 लाख विद्यार्थी UPSCच्या परीक्षेला बसतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये 700 किंवा 800 हे फायनल लिस्टमध्ये सिलेक्ट होतात. तर या 700-800चा सिलेक्शन झालं म्हणजे 6-7 लाख जे काही राहिलेले उर्वरित आहेत ते अपयशी झाले अशी नाही आहे. ती प्रक्रियाच खूप ती 1 वर्षाची प्रक्रिया, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या पद्धतीने चालते आणि 6 लाखातनं तुम्ही 2,000मध्ये 3,000मध्ये जाता म्हणजे पूर्वपरीक्षेतनं 50-1,000 घेतात आणि 50,000मधनं इंटरव्ह्यूसाठी 1-2-3-1,000 घेतात म्हणजे एकाच 3 या प्रपोर्शनमध्ये. म्हणजे परत तो इंटरव्ह्यूमध्ये फेल झाला तर परत त्या 6 लाखामध्ये पोहोचतो. त्यामुळं तुमचं मानसिक शारीरिक सगळ्या पद्धतीचं स्ट्रेंथ चेक करणारी ही परीक्षा आहे. त्यामुळे याच्यात एक तर खूप चांगली पूर्वतयारी असणं आवश्यक आहे आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात. म्हणजे मी IASच व्हायला पाहिजे किंवा IPSच व्हायला पाहिजे असं नाही आहे. अनेक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, ग्रुप एच्या सर्व्हिसेस, पॅरामिलिटरी म्हणजे BSF, CISF, CRPF अशा पॅरामिलिटरी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खूप जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत. तशाच स्टेट गव्हर्नमेंटच्या अपॉर्च्युनिटीज पण असतात. या स्पर्धा परीक्षेची तयारी ही व्यक्तिमत्व विकसनाची एक खूप चांगली प्रक्रिया आहे. 2 वर्ष तुम्हाला भारतीय राज्यव्यवस्था कळते, जी कॉलेजमध्ये आपण खूप सिन्सिअरली वाचत नाही आहे. तुम्हाला भारताची अर्थव्यवस्था कळते, जगाची अर्थव्यवस्था कळते. त्या कॉन्टेक्स्टमध्ये इतिहास पण आपल्याला भारताचा आणि जगाचा कळतो. जनरल स्टडीजचा अभ्यास करतो, करंट इव्हेंट्स, जागतिक घडामोडी, महाराष्ट्रातल्या देशातल्या घडामोडी यांचा बारकाईनं अभ्यास होतो. हा रात्रंदिवस आपण अभ्यास त्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीच्या वेळेला करत असतो. मी म्हणतो की ती प्रक्रिया जशी काही देशामध्ये 2 वर्षाचं मिलिटरीचं प्रशिक्षण कंपल्सरी आहे, तसा हा 2 वर्षाचा अभ्यास जर आपल्याला यश मिळालं नाही तर तुमच्या आयुष्याची जडणघडण करणारा हा अभ्यास आहे. आज सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करणारा उद्या एक शिक्षक झाला तर त्याचं जे पर्स्पेक्टिव्ह आहे, त्याचं ज्ञान आहे, त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो खूप विस्तृत आणि खूप मोठा त्याचा आवाका झालेला असतो. त्याला अनेक गोष्टी नवीन माहीत झालेल्या असतात. त्यामुळे नकारात्मक दृष्टीकडे पाहायचं की मला ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन झालं नाही. पूर्ण ताकदीनिशी आपले 1, 2, 3 काय अटेम्प्ट द्यायचे. नाही झालं सिलेक्शन, व्हेरी गुड. अनेक अपॉर्च्युनिटीज तुमच्या जगभरामध्ये वाट पाहत आहेत. आणि कसं होतं म्हणजे अगदी पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाले? मी पहिल्या अटेम्प्टमध्ये MPSCतनं इंटरव्ह्यूपर्यंत गेलेलो होतो. पण UPSC पहिल्या अटेम्प्टमध्ये मी प्रिलिम्समध्ये फेल झालेलो होतो. दुसरा अटेम्प्ट मी दिलाच नाही त्या वर्षी परीक्षा. MPSCच्या पण नाही, दुसरा अटेम्प्ट दिला नाही. पण दुसरा अटेम्प्ट मी जो दुसऱ्या वर्षी दिला नाही, पण दुसरा अटेम्प्ट तिसऱ्या वर्षी जो दिला वयाच्या 23व्या वर्षी, मी 21व्या वर्षी म्हणजे मी 12वी नंतर निर्णय घेतलेला होता. त्यामुळे कमी वयात मी सुरुवात केलेली होती. त्याच्यात मात्र प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू मी क्रॅक करू शकलो. त्यामुळे माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. माझ्याबरोबर एकनाथ डवले सर होते, ते 4थ्या अटेम्प्टला सिलेक्ट झाले. ते 4 मार्कशीट दाखवायचे लोकांना, बाबा हे बघ इतकी प्रक्रिया लांब आहे. त्यामुळे प्रत्येकाचा या परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. त्यामुळे आपलं स्वतःचं एक स्वॉट ॲनालिसिस, स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स, मी खरंच त्या परीक्षेसाठी योग्य पद्धतीनं लायक आहे का, म्हणजे माझ्याकडे जे रॉ मटेरियल आहे तेवढं स्ट्रेंथ आणि मला तेवढा अभ्यास करता येतोय का. मी मोबाईलवर जर 4 तास टाइमपास करत असेल तर मी त्या लायकीचा नाही आहे. मी जर खुर्चीवर बसून 10-12 तास अभ्यास करत असेल तर माझ्याकडे ते टेम्परामेंट आहे. ही काही लिटमस टेस्टसारखे प्रकार असतात ना. म्हणजे मला आवाका किती आहे, माझं अक्षर कसं आहे, माझं विश्लेषण करण्याची पद्धत कशी आहे, माझ्याकडे असणाऱ्या चांगल्या गुणवैशिष्ट्यांच्याबद्दल मला काय वाटतं, आणि मला सगळ्यात महत्त्वाचं कष्ट करण्याची तयारी आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं. फेल्युअर तर येणार आहे, पण फेल्युअरला एक अपयशाला इष्टापत्ती समजणं, त्यातनं धडे घेणं, त्याचबरोबर कष्ट आणि कष्ट याच्यावरच विश्वास ठेवणं. आणि कशासाठी आपण सर्व्हिसमध्ये येतोय. नकारात्मक लोक खूप भेटतात, त्यांना बाजूला ठेवणं, नकारात्मक विचारांना बाजूला ठेवणं आणि सामाजिक दृष्टिकोन, गिव्हिंग समथिंग बॅक टू द सोसायटी, हा दृष्टिकोन ठेवून अभ्यास करणं मला वाटतं हे अधिक महत्त्वाचं. नक्कीच. बरं, आता थोडासा एक पर्सनल क्वेश्चन विचारेल. अगदीच तुम्ही पोलिसी खात्यात नसतात तर कुठे जायला आवडलं असतं? मी अनेकदा सांगितलं मला शिक्षक व्हायला आवडलं असतं आणि मी पोलीस खात्यात सुद्धा अर्धा मास्तरच आहे.
मला आवडतं इंटरॅक्शन करणं मुलांशी, नवीन पिढीशी स्वतःला कनेक्ट करणं आणि माझ्याही डिपार्टमेंटमध्ये माझ्याकडे कर्मचारी येतात, अधिकारी येतात, त्यांनाही मी लेक्चर देतो आणि बोर करत असतो. बरं, ठीक आहे. अगदीच जाता जाता आज स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही पुढारीच्या ऑडियन्सला काय सांगाल आणि इवन सगळ्या समाजाला काय संदेश द्याल? पुढारी हे वर्तमानपत्र माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा लहानपणी कोकरूडला ज्यावेळेला वर्तमानपत्र वाचायला शिकलो तर पुढारी वाचायला आम्ही सुरुवात केली. ग गो जाधव सरांनी सुरू केलेलं हे वर्तमानपत्र सगळ्या विषयांना हात घालतं आणि खूप उत्कृष्ट ग्रामीण भागातला टच असणारं हे वर्तमानपत्र आहे. त्यामुळे सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एकच सांगेल की आपली राज्यघटना जी आहे तर राज्यघटनेचा थोडाफार अभ्यास आपल्याला असला पाहिजे. म्हणजे आपले कायदे काय आहेत, आपली व्यवस्था काय आहे, आपले अधिकार कोणते आहेत. म्हणजे आपल्या राज्यघटनेत असं म्हटलेलं आहे की आम्ही प्रीॲम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट अवरसेल्व्स इनटू सोवरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. म्हणजे आम्ही भारताचे लोक भारताला एक सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य प्रजासत्ताक बनवणार आहोत आणि सगळ्यांना जस्टिस सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल राजकीय आर्थिक आणि सामाजिक असा न्याय सगळ्यांना मिळेल. फ्रीडम ऑफ स्पीच, बिलीफ, एक्सप्रेशन, फेथ, सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी, दर्जाची आणि संधीची समानता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता आणि अखंडता जपली जाईल अशा पद्धतीची बंधुता. ही सगळी प्रिन्सिपल्स आहेत ना, ती फक्त घटनेसाठी नाही आहेत. ही आपल्याला जीवनामध्ये त्याचं अनुपालन करायचं आहे, अंमलबजावणी करायची आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं त्या घटनेतले कायद्याचं राज्य आणि कायद्यापुढं सगळे समान असणाऱ्याचे जे धोरण आहे ते दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवायचे आहेत. त्यामुळं मूलभूत हक्कांबरोबर मूलभूत कर्तव्यसुद्धा घटनेमध्ये 51 अनुच्छेदमध्ये दिलेले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त मी हे जरासं प्रवचन देत आहे, परंतु ती मूलभूत कर्तव्य आहेत ना, त्याच्यामध्ये आपली संस्कृती जपणं, आपली परंपरा जपणं, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, पर्यावरणाचा मान ठेवणं, अशा पद्धतीच्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या पुन्हा एकदा बघितल्या पाहिजेत. हक्कांबरोबर असणारी जी रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणजे देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येईल असं काही वर्तन आपण न करणं, हे सुद्धा पाहिलं पाहिजे. असा मी माझे लहान बहीण भाऊ आहेत त्यांना एक उपदेश करेल. नक्कीच. कायद्याचा भार खरं तर तुम्ही अगदी अलगद उचलताय. तुमच्याबरोबर बोलून खूप बरं वाटलं. अगदी पॉझिटिव्ह गोष्टी मला देखील कळाल्या. हे पुस्तक मला तर वाटतं की सगळ्यांनी घ्यावं आणि मला असं वाटतं की या व्हिडिओ खाली कॉमेंट्सद्वारे तुम्ही नक्की कळवा. हे पुस्तक वाचा आणि सरांनासुद्धा कळवा की हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं. खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू आर्या. थँक्यू. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर.